सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। मला आजीचं गाणं आठवलं. आजी ते गाणं म्हणायची की धार दे ग कपिला गाई, कान्हा दूध मागतो. जेवी गुरुराया, जेवी गुरुराया, ब्रह्म चैतन्य अशी शांतता आहे या हवेतच, असं मी म्हणेन. फार सुरेख. जेवी गुरुराया, तुम्हा योग्य नाही काही, तुम्हा योग्य नाही. दरवेळेस मी म्हणतो एका घासात वसूल, यावेळेस म्हणेन एका घासात तृप्त. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. आपण आलेलो आहोत गोंदवलेला. खरं तर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानाविषयी मी बरंच ऐकून आहे, बऱ्याच व्याख्यानातून, प्रवचनातून. त्यामुळे मला या मंदिरात इथे यायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं. त्याचबरोबर इथे जो आमटी भाताचा प्रसाद मिळतो त्याविषयी सुद्धा मी खूप जास्त ऐकून आहे. त्याबद्दल मला खूप साऱ्या कमेंट आल्या. कारण आपण शिर्डीला गेलो, अक्कलकोटला गेलो, शेगाव, पावस. लोक म्हणले की नक्की तू गोंदवलेला जा आणि तिथला आमटी भाताचा प्रसाद खा आणि तिथला अनुभव आम्हाला सांग. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सकाळी लवकर पुणे सोडलंय, त्यामुळे आधी ब्रेकफास्ट करूयात, मग छानपैकी दर्शन घेऊयात, इथलं जे राम मंदिर आहे तेही बघूयात आणि मग आमटी भाताचा प्रसाद घेऊया. चला. तर गोंदवलेल्या आलेल्या असं वाटलं की पहिला नाश्ता करावा. तर इथलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे फडतरे मिसळ. तर हे फडतरे आणि सासवडमधलं फडतरे मिसळ वेगळे, हे फडतरे आणि कोल्हापूरचं फडतरे पण वेगळं आहे. आणि इथली मिसळ प्रसिद्ध आहे. साबुदाण्याची खिचडी पण इथे छान मिळते, पण आज नाहीये, बुधवारी आलोय आम्ही. उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी मिळत असेल तर आम्ही पुरी भाजी घेतली, छान दिसतेय. आणि मिसळ, आणि मिसळचा जो काय घमघमाट येतोय त्याच्यावरून असं वाटतंय तरी की छान मिसळ असावी. तरी आपण खाऊन बघूयात कसं आहे. आणि यांनी ना वरनं छान तर्री टाकली आहे आणि मटकी आहे, प्रसाण आहे, सोबत दही पण दिलेलं आहे. तर मला असं वाटतं आधी नुसती मिसळ खाऊन बघूयात आपण. गावाकडे आला की मसालाच तुम्हाला लगेच वेगळा जाणवतो. सुरेख चव आहे त्या रस्स्याची. सॅम्पल जे आहे अप्रतिम चव आहे. आहा, सकाळी सकाळी खाल्ल्यावरती जे काय वाटलंय मेंदूला, फार छान मिसळ. नो नॉनसेन्स मिसळ म्हणता येईल. तर आपण पुरी भाजी ट्राय करून बघूया. त्या पुरी भाजीमध्ये त्यांनी तेच आहे, जी मटकी आहे त्यामध्येच बटाटे घालून दिलेत त्यांनी. बटाटा कच्चा वाटतोय तो, हा नुसते बटाटे उकडलेले त्याच्यात त्यांनी घालून दिलेले आहेत. छान गोष्ट म्हणजे पुरी अतिशय लाईट वेट आणि खुसखुशीत हाताला जाणवते आणि गरम आहे मुख्य म्हणजे. आता पुऱ्या करून ठेवतात. ओके. मिसळ जास्त स्पायसी आहे तर्रीमुळे, ती भाजी थोडीशी माइल्ड आहे, पण पुरी छान आहे, खूपच सुरेख पुरी आहे. त्यामुळे गोंदवलेला आला, छान ब्रेकफास्ट करायचा असेल फडतऱ्याला नक्की येऊ शकतो. आणि वॉशरूम पण तशी बऱ्यापैकी स्वच्छ आहे आणि हॉटेल सुद्धा स्वच्छ आहे तसं. नाश्ता केल्यानंतर मी थेट गेलो मंदिरात. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर लगेचच गोंदवलेकर महाराजांचं समाधी मंदिर लागतं. तिथे आज जाऊन पहिलं समाधीचं दर्शन घेतलं. बाहेर आल्यावर तिथल्या मंदिराच्या आवारात जरा फेरफटका मारला. तिथे पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे कमालीची स्वच्छता. आवारामध्ये झाडाचे एक पान सुद्धा दिसणार नाही, इतकं सगळं स्वच्छ. तिथले सेवेकरी सतत परिसर स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. स्वच्छतेबरोबरच आणखी एक गोष्ट मनाला जाणवते ती म्हणजे तिथल्या व्हायब्रेशन्स. इथल्या
हवेतच एक प्रकारची शांतता आणि समाधान आहे. या वास्तूमध्ये प्रवेश केल्या केल्याच तुम्हाला तात्काळ त्याची अनुभूती मिळते. त्यामुळे मंदिराबरोबरच आवारामध्ये कुठल्याही कट्ट्यावर झाडाखाली निवांत बसून राहावंसं वाटतं. रामनामाचा जप इथे अव्याहतपणे चालू असतो. दररोज इथे कीर्तनं आणि प्रवचनं होतात. दिवसभराचं आरतीचं मंदिराचं वेळापत्रक आणि प्रवचनांची माहिती इथे मंदिराच्या बाहेरच तुम्हाला मिळते. इथल्या फळ्यावरच्या हस्ताक्षराने मात्र लक्ष वेधून घेतलं. इतकं देखणं हस्ताक्षर मी पहिल्यांदाच बघत होतो. सध्याच्या मोबाईल आणि लॅपटॉप कीबोर्डवरच्या टायपिंगच्या जगात फळ्यावरच्या सूचना जुन्या काळात घेऊन जातात. आणखी एक छान गोष्ट म्हणजे समाधी मंदिराच्या बाहेर महाराजांचे निवडक सुविचार आणि तत्वज्ञान लिखित स्वरूपात पाट्यांवर मांडले. विभा गुरुराया प्रेमे तांबूल अर्पियला. गोंदवलेकर महाराजांचा नामस्मरणावर खूप मोठा भर होता. नाम म्हणजे भगवंताचे स्मरण. मी भगवंताचा असे सारखे स्मरण म्हणजे नामस्मरण. अशी नामस्मरणाची महाराजांनी केलेली सोपी व्याख्या इथे वाचायला मिळते. नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम करता या भावनेने. या भावनेने जो राहील त्याला आनंदापासून वेगळेच राहता येणार नाही. एका एका वाक्यांमध्ये केवढा मोठा अर्थ लपलेला आहे असं वाटलं. मुळात म्हणजे कसलीही कर्मकांड सोळवळ याशिवाय रोजच्या आयुष्यात अंगीकारता येईल, करता येईल अशी ही आराधना. परमार्थाचा अर्थ सुद्धा गोंदवलेकर महाराजांनी इतका सुरेख सांगितलाय. अत्यंत निस्वार्थी होणं म्हणजेच परमार्थ. गोंदवलेकर महाराजांचे प्रत्येक विचार हृदयाला भिडतात. मुख्य म्हणजे अत्यंत प्रॅक्टिकल आणि आजच्या काळातही अगदी सुसंगत वाटतात. गोंदवलेकर महाराजांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर आईने दुसऱ्या लग्नाचा आग्रह केला. तेव्हा महाराजांनी दुसरं लग्न केलं, पण ते ठरवून जन्माने अंध असणाऱ्या मुलीशी. महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आईसाहेब यांचंही मंदिर समाधी मंदिराच्या बाहेरच आहे. त्याचं दर्शन घेतल्यानंतर मी मंदिराच्या गोशाळेकडे निघालो. गोशाळेकडे जाताना आवारात भक्त निवास लागतो. गोंदवलेची गोशाळा खूपच मोठी आहे. जवळजवळ 70 ते 80 गायी असतील. इतकी स्वच्छ गोशाळा तुम्ही बघितलीच नसेल. महाराजांनी स्वतः बांधलेली ही गोशाळा आहे. म्हसवडला जाऊन कत्तलखान्यातून ते गायींची सुटका करून आणत असत. त्यांचे गायीवर खूप प्रेम होते. गायींना इतर प्राण्यांपेक्षा भावना अधिक समजते. तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं तर त्यांना ते अधिक समजतं असं महाराज म्हणायचे. आणि गायींच्या डोळ्यामध्ये बघितल्यावर त्यांचे भाव बघून त्याचा खरंच प्रत्यय येतो. गायींची नावं सुद्धा जी महाराजांनी ठेवली होती ती आजही कायम तीच ठेवली आहेत. मी इतक्या गोशाळा बघितल्या आहेत, पण इथले व्हायब्रेशन्सच वेगळे. इतकं समाधान वाटतंय ना इथे. म्हणजे अथांग सोबत खूप वेळा गोशाळेत जाणं होतं. तो दररोज गोशाळेत जातो, दररोज गायींना खायला घालतो. आमच्या घराजवळ पण गोशाळा आहे, पण ही इतकी स्वच्छ ठेवली आहे. आणि महाराज इथे नेहमी यायचे, त्यामुळे खरंच इथले व्हायब्रेशन्स वेगळे आहेत. आणि इतक्या सुंदर गायी आहेत ना, नावं किती छान ठेवलेत. आणि ही सुद्धा महाराजांनीच नावं ठेवलेत असं मला कळलं. जमुना, वारणा, पार्वती, मंगल, इंद्रायणी, चंद्रकला, भद्रा, इतकी सुंदर नाव आहेत. आणि तिथे ना कपिला नाव आहे गाईचं. मला आजीचं गाणं आठवलं. आजी ते गाणं म्हणायची की धार दे ग कपिला गाई, कान्हा दूध मागतो. इतकं सुंदर. आणि ते एका लयीत ती ते गाणं म्हणायची. मस्त आहे, म्हणजे खूपच. अथांगची मला इथे इतकी आठवण आली. तो जर असता तर दिवसभर गोशाळेतच थांबला असता असं वाटलं. मंदिरात गेल्यावर ज्या प्रकारचं समाधान लाभतं अगदी तसाच अनुभव गोशाळेमध्ये सुद्धा येतो. त्यामुळे दर्शनाला आलात तर गोशाळेत नक्की जा. हा मंदिराचा परिसर खूपच निवांत आहे आणि इतका स्वच्छ ठेवलाय त्यांनी. जागोजागी स्वयंसेवक त्यांचे काम करतायत, सतत स्वच्छ ठेवतायत. इतकं प्रसन्न वाटतं इथे. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की ना, असा भरपूर संपूर्ण दिवस तुम्ही काढून या इथे. वारा कसला आहे, वा, कमाल. आणि ते समाधी जे मंदिर आहे जे तुम्ही जप करू शकता, तिथे आज शूट करायला परवानगी नाहीये, पण त्या मंदिरामध्ये छान तुम्ही माळा घेऊन बरेच लोक रामनामाचा जप करत होते. इथे पुढे ध्यान मंदिर सुद्धा आहे, तिथे पण तुम्ही जाऊन निवांत बसू शकता. खूप ना, म्हणजे अशी शांतता आहे या हवेतच असं मी म्हणेन.
फार सुरेख. मंदिर, गोशाळा आणि परिसर फिरल्यानंतर तिथून अगदी अर्ध्या किलोमीटर अंतरावर असणाऱ्या थोरला राम मंदिरात आम्ही गेलो, ज्याची स्थापना गोंदवलेकर महाराजांनीच केली होती. एखाद्या जुन्या वाड्यात असल्याप्रमाणे हे मंदिर आहे. रामाची मूर्ती खूपच सुंदर आहे. आणि मंदिराच्या मागच्याच बाजूला गोंदवलेकर महाराजांचं जन्मस्थान आहे. तिथे त्यांचा जुना वाडा सुद्धा आहे. सध्या त्याच्या डागडुजीचं काम चालू असल्यामुळे आज जाता येत नाही. रामाचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा समाधी मंदिरात गेलो, कारण दररोज दुपारी 12 वाजता इथे आरती होती. आरती झाल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी मंदिराच्या बाहेर रांग लागते. या सगळ्या गोष्टींचं नियोजन फारच कमाल. कसलाच गोंधळ नाही की गडबड नाही. रांगेने तुम्ही थेट आवारातल्या प्रसादालयामध्येच जाता. खूपच प्रशस्त प्रसादालय. एका वेळी 1000-2000 लोक आरामात प्रसाद घेऊ शकतील. प्रसाद वाढून दिला जातो, ज्यामध्ये भात, आमटी, बटाट्याची भाजी आणि शिरा असा बेत असतो. यस, तर शेगाव झालं, शिर्डी झालं, अक्कलकोट झालं आणि त्यानंतर आपलं गोंदवले राहिलं होतं. आणि मला खास इथे यायचं होतं. ऑफकोर्स दर्शन तर उत्तम झालंच, पण प्रसाद इथला आणि इथली आमटी आणि या जो आमटीचा घमघमाट आहे तो संपूर्ण मंदिराच्या आवारात होता. मुळे फारच भारी वाटतंय मला खाताना. तर आपण लगेच खायला सुरुवात करूया. तर मला पहिल्यांदा आमटी पिऊन बघायची आहे. अप्रतिम. जे ही चव ना कुठेच नाही येऊ शकत. म्हणजे हा गोडा मसालाच आहे आणि म्हणून बाहेर बोर्ड सुद्धा आहेत की इथे गोडा मसाला मिळेल म्हणून. हा हा हा. खाल्ल्यावर समजतं की अशी आमटीची चव कुठेच मिळणार नाही. थोडीशी गोडसर अशी आमटीची चव. घरात कितीही प्रयत्न केला तरी बनूच शकत नाही, कारण काही गोष्टी या चवी पलीकडच्या असतात. त्यात प्रचंड भाव असतो, श्रद्धा असते. अशी गोष्ट रेसिपीवर सुद्धा मात करते. ही जी आमटी आणि हा जो काय भात आहे, म्हणजे अशी आमटी मी आयुष्यात पुढे खाल्लेली नाही. वा. आता ही बटाट्याची भाजी आहे, रस्सा भाजी जो त्याने दिले. याला थोडंसं शेंगदाण्याचं वाटण आहे. जी बटाट्याची भाजी आहे त्याला. सुरेख बटाट्याची भाजी सुद्धा. मला इतक्या लोकांनी सांगितलं की गोंदवलेतला आमटी भात, गोंदवलेतला आमटी भात. मला आत्ता कळतंय. आणि परत गोडा मसाला आहे. ते रेसिपी सगळ्याच्या पलीकडे. इतका रामनामाचा जप चालू होता. संपूर्ण स्वयंपाक सुद्धा रामनामाच्या जपामध्ये होतो. चव हे म्हणजे कुठल्याही विश्लेषणाच्या पलीकडची चव आहे असं मला वाटतंय. आणि हीच खासियत आहे आपल्या सगळ्या देवस्थानांची. हेच आपण अक्कलकोटला अनुभवलं होतं, हेच आपण शिर्डीला, शेगावला, सगळीकडे अवस्था सुद्धा आपण हेच अनुभवलं होतं. फार सुरेख. शिरा सुद्धा एकदम प्रमाणात गोड होता. रवा इतका योग्य पद्धतीने भाजलेला. साधेपणात सुद्धा काय कमाल चव आणता येते हे शिरा खाल्ल्यावर समजतं. इतकी सात्विक आणि इतकी उत्तम चव शिऱ्याची. घरी कितीही करायला जा, होणारच नाही. फार सुरेख, फार सुरेख. आणि ना खूप प्रमाणात गोड आहे. खूप जास्त गोड नाहीये, खूप प्रमाणात गोड आहे. आणि तुपात केलंय संपूर्ण शिरा. खरंच गोंदवलेच्या प्रसादाची चव कायम स्मरणात राहील अशीच. दरवेळेस मी म्हणतो एका घासात वसूल, यावेळेस म्हणेन एका घासात तृप्त. गोंदवलेचा अनुभव फारच अप्रतिम. अनुभवच म्हणावा लागेल, कारण फक्त दर्शन नाही, फक्त प्रसाद नाही, तर तो एक प्रकारचा अनुभवच आहे. आणि महाराजांचं तत्वज्ञान जे आहे ते इतक्या सोप्या भाषेत आणि रोजच्या आयुष्यात आपल्याला अंगीकारता येईल अशा पद्धतीचं तत्वज्ञान आहे, ज्यामध्ये कसलाही कर्मकांड नाही. पूर्णपणे नामस्मरणावरती त्यांचा तो भर आहे. आणि ते नाम कुठेतरी संपूर्ण त्या वास्तूमध्ये कुठेतरी आहे. त्यामुळे तिथनं फिरताना खूप वेगळ्या व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतात. आणि आमटी भाताचा प्रसाद म्हणजे मी म्हणेन की गोष्टींना जेव्हा श्रद्धा आणि भावना असते त्यामध्ये, तेव्हा चवी पलीकडच्या गोष्टी होऊन जातात. आणि खरंच कृतज्ञता आहे माझी तुमच्याबद्दल, कारण व्हिडिओच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या निमित्ताने आम्ही शिर्डीला गेलो,
नंतर पावसला आपण गेलो, शेगावला गेलो, अक्कलकोटला गेलो आणि हे गोंदवले. आणि या प्रत्येक ठिकाणचा जो अनुभव होता तो काहीतरी वेगळाच आनंद मनाला देऊन गेला. म्हणजे आम्ही स्वतः निर्मिती करताना व्हिडिओची आम्हाला स्वतःला खूप वेगळ्या पद्धतीचा आनंद मिळाला आणि हे तुमच्यामुळे शक्य झालं. त्यामुळे तुमची कृतज्ञता. आणि मला असं वाटतं की असे अनुभव आपल्याला कुठेतरी समृद्ध करतात, परत पुढचं आयुष्य जगण्यासाठी अजून बळ देतात, असं मला काहीतरी वाटतं. छान वाटतंय. असेच भेटूयात पुढच्या बुधवारी नवीन व्हिडिओ घेऊ. तोपर्यंत हॅपी जर्नी.